शुभ सकाळ बरं का. सकाळ सकाळ मकाला लावलंय पाणी. आणि इथं बघा ह्यानी जी वापा केलता का नाही असा यात भाजीपाला म्हणलं घ्यावं टाकून शनाविषयी मेथी धन जे काय घरात होतं ती घेतलंय टाकून. तेवढंच होतंय घे. इकडं आपली वांग्याची रोपं ही लावलेली आहे ती घ्यायची ती आता खुरपून शिना. आणि मेन म्हणजे बघा पोरांनी जी बटाटी घरी करा आलतं का नाही ती आणून अशी लावली ती माहीत सुद्धा नाही आम्हाला. तर ती बटाटी चांगली अशी उगवली ती हे अशी करते ती लेकरं. माहिती सुद्धा होत नाही कवा काय करतेली काय नाही सांगता येत नाही. जेव्हा ते आता उगवलंय तेव्हा ह्यांना म्हणलं अहो काय म्हणलं ह्यानी म्हणलं अगं बटाटा आहे नीट बघ. तर वातावरण एकदम सकाळचं फ्रेश मध्ये आहे बघा. धुकाट पडलं होतं. गारट काय नव्हतं बरं का आबाळ आल्यामुळं. पण धुकाट हे असं पडलंय. सकाळ सकाळ पाणी लावलं मोटर आणली तुम्हाला तर म्हणलं की इकडं पाणी लावलंय असं चालू आहे पाणी. ह्यानी पण आहे तर दाऱ्यावर होय वा या गे हाय हाय काय हाय हाय या. झाला तर 2 सार राहिले तर अजून स्वयंपाक नाही काय नाही. मस्त दोघाला किती लागतंय पण पोटाला लागतंय खायला. टायमिंगला नेमकं म्हणतंय भुका लागले ते बाबा जेवण करून घ्या. होय वा हे मोटर हे जर पण जोडा की होलाच केबल तेवढंच होतंय माळव्याला पाणी द्यायला ही. चालू बघा पाणी आलं की भिजतच घेते. होय हिकंड भिजतंय म्हणा. म्हणलं होतं वैस लसूण ही लावावं होतीला म्हणलं होतं 2 पेंड्या आहेत त्या तर एक दी म्हणलं होतं पेंडी मी एक लावते तू एक लाव नाहीतर 2घी जण लाव्या. पण तिचं काय कामात न जुळं नाही ग काय कुणाष्ट. आता मोसम निघून चालला लसूण लावायचा. काय बायांचा उगवला काय बायांच्या कुड्या तयार व्हायला लागल्या आणि आपण अजून लावला नाही. वापा करून ठेवला पण काय तिचं म्हणजे हेच होईना मेळच लागना. मग म्हणलं आता घ्यावं त्यात भाजीपाला टाकून शिना उस जर म्हणले तर मग तिथं वर घरापाशीच कुठं तर वापा करून शिना लावून घ्या येईल. सकाळ सकाळ काय काम नाही ते बघा. धारा तेवढ्या काढल्या त्या आणि गुरांचं तेवढं बघितलंय. बाकी अजून काय सुद्धा काम नाही. चहा करून तेवढं मी पिल्या. परडीला आले आज कुकू परडी घेऊन जायचंय. मग ह्यांना म्हणलं उस रानात पण मदत करू लागाव काय तर बघाव सांगाव कराव असतंय इकडं तिकडं. पलीकडं पाणी गेलंय अलीकडं थांबलं म्हणजे सांगा येतं करा येतं. यांनी सकाळपासून बघा पाठ 6 वाजता मोटर चालू केली तेव्हापासून जी मोटर चालू आहे ती अजून चालू आहे. ही एकदा भिजणं घेतलं नाही उरकून शिना मग काय नाही खाजं पाणी त्याला घ्यायचं आहे करून शिना बहिणीनं. लय राडा उठला या. ही महिना 1.5 महिना आमचं नुसतं असं कामातच गेले तर कशावर काय लक्ष नाही. शेतीकडे तर कसलं लक्ष नाही हाय का बघा. ह्यानी अजून आंघोळ केली नाही 10 वाजून गेले ते बरं का. अजून आंघोळ नाही काय सुद्धा नाही झालं. आता 2 सार राहिले ते पाठीमागे दिसतंय ही एक आणि ही एक. एवढं 2 सार झालं ही मोटर बंद करायची. इकडलं घेतलंय सगळं काय असेल ते भिजवून शिना. आता अर्ध्या एकरावर काय पाणी लावू नका हो. अर्ध्या एकराचं 3 राहिलं ती घेतलं भिजून. आता काय भिजवायचं नाही आता बंद करायची. आणि मेन म्हणजे कसं झालंय मोटर आपली जळली होती तुम्हाला सांगितलं होतं. आज मिस्त्रीनं सकाळ दिवस उगाय मोटर जोडली आणून. त्याला तर म्हणलं होतं 5:15 वाजताची काय नुसते 4 नट आवळून केबल जोडायची होती. ताय नाही ताय गेली मौदाला जत्रात. तेवढी सकाळ सकाळ जोडून दिल्यापासून बटन दाबलंय त्यानं जळलेल्या मोटरचं किती पैसे झालं काय 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 सांगितलं नाही. नाही. नुसती मोटर जोडून गेले ते काय सांगितलं नाही. म्हणजे आपलं पोरायलाच आहे बरं का. आम्ही दोघं पण म्हणजे इरदार म्हणजे संबंधात जवळच गावातलंच आहे त्यामुळे आपण इरदार म्हणतो. मगाशी पण त्याचा फोन आलता म्हणजे मोटर नीट चालती का पाणी नीट वडती का नाही. तर मी म्हणलं मोटर चालू आहे म्हटलं पण पाणी किती वडती किती नाही मला काय माहिती नाही. आणि ह्यांनी मोबाईल घरी ठेवून गेले तर म्हणलं मी सांगते त्यांना जाऊन शिना. मग ह्यांनी म्हणलं पाणी वडतंय भरपूर काय म्हणजे असं काय नाही टेन्शन नाही चांगली चालती मोटर. परत ह्यांनी फोन केला संग बघायला गेलं तर 10 सार राहिलो होते तेवढं भिजवून घेतल्यावर परत टेन्शन नाही हो. आता 10-15 दिवस परत डोक्याला ताप नाही भिजवायचं. एक तर आबाळ येतोय गारठे दिवस आहे त्यामुळे रान हडकत नाही. आणि दुसरं पण जरा काम असल्यामुळे ह्याच्याकडे शेतीकडे जरा लक्षच जाय ना. आतापर्यंत 1 डोस पडायला पाहिजे होता आपला माहित आहे. टिंजर मारायला पाहिजे होतं 1 डोस व्हायला पाहिजे होता एखादी आळीची फवारणी व्हायला पाहिजे पण काय नाही. आता काय काहीच करायचं नाही. आता जरा जायचं बाहेरचं दौरं बंद करायचं आणि शेतीचं 2-3 दिवसात काम करून घ्यायची म्हणजे परत कुठं बोलवणं आलं तर जाय येते. काय बोलवणं तसं आहेच हो पण ते आता आपल्याकडूनच कामामुळे जाणं कामच एवढे येते कुठं जायचं म्हणलं ना की गुरांमुळं कुठं सुद्धा जाता येत नाही. त्या गुरांमुळं लय अडकून पडतोय आम्ही. मग ह्यांना मी लय वेळा म्हणते आव जरशा का म्हैस अजून एक वाटतं 2 आणा मसर राहून द्या पण जरशाचा काही नाद नको आपल्याला. पण ह्यांनी कसं असतं माहिती ती नाद म्हणते. ती नाद जर एकदा लागला ना ती नाद सहजासहजी काय मोडत नाही. आजपर्यंत त्या जरशाच्या जीवावरच होतो आम्ही. आता जरशांना का वाटते त्याचं एक कारण आहे मला मनक्यानं नाही जुळत.
वजे आणणं करणं. जर मी गावात काढलं तर ह्यांना, मी जिथं गावताला जाईल तिथं ह्यांना यावं लागतंय गाडी घेऊन शिना. त्यामुळे ते माझ्या मनक्यामुळे मी ह्यांना म्हणते की आपल्याला दर्शन नको आता, बास की जोपर्यंत अंगात कांड होतं रक्त होतं का नाही तोपर्यंत केलं. पण आता होईना मला का नाही केलं. 8-8 दिवस येत नव्हतं बाहेर, जर का आम्हाला गेलं का नाही 8-8 10-10 दिवस. लेकरं बारकी माझी घेऊन म्या 4-4 5-5 6-6 अशा जरशा 10 हातानं काढल्या त्या मिशनी नसताना. तेव्हा मिशनी होत्या पण आपल्या परिस्थितीमुळे आपल्यापाशी अजून बी नाही नव्हत्या, पण नाहीच त्यावेळेस अजून कसं पण. बाहेर कामाला गेलं तर सगळे इकली जेव्हा सोडायचे बारकी लेकरं. तुम्हाला ओंकार ताना असताना रांगत कुणीकडे जायचं म्हणून त्या कडीपत्त्याच्या झाडाला बांधून दादूला त्याच्यापाशी बसून जाऊन गवत आणत. एवढ्या बेकार परिस्थितीतनं आम्ही आता कुठेतरी सुधारलोय म्हणजे सुधारणार आहे अजून बी. हाय परमेश्वर जोडीला, तोपर्यंत काय कशाला भ्यायचंय. परमेश्वर हाय, आपलं स्वामी आहे इथं, त्यामुळे भ्यायचं नाही कुठल्या गोष्टीला. कसं आहे माहिती का, ज्याच्यात ताकद असते का नाही जे पेलण्याची त्याच्याच वाटेला संकट येते. ती तुम्ही म्हणसाल दाजी असं 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 का सारा भरला करतात, आता मी जातो ती दार मोडायला. सारा भरलाय का बघतात या. त्यामुळं चालले ते दार मोडायला बहिणीनं. जाऊ द्या, आपलं जीवन असंच चालू राहणार आहे. एक ना एक दिवस नक्की, तुम्ही पण म्हणताय कविता एक ना एक दिवस नक्की येणार आहे तुझा. तुमच्या सगळ्यांचा एवढा आशीर्वाद आहे, एवढं प्रेम आहे भरभरटून. हाय, येईल त्या दिवसाला देत बसायचं तोंड आहे का नाही सांगा. ही केळ लावायचं नियोजन होतं पण केळीचं पण फीस काढलं मध्ये सगळ्यांनी केळी रोटरल्या. त्यामुळे ह्यांनी म्हणलं आपली तर पहिलीच परिस्थिती अशी, आपल्याला काय झेपणार नाही बाया. ती सगळं एवढं करायचं आणि जर ती रोटरायचं म्हणलं तर आपल्याला झाडाला फास घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळं तू मस्त म्हणती केळ लावायचं ती काय नको म्हणून हीच मकाच केली. बघू पुढच्या पुढं मस्त नियोजन लय वेगळं आहे. पण काय करता, कुठं तर थोडं कमी पडतं या. असं द्या, सगळे दिवस काय सारखं नसते तर एक ना एक दिवस बदललंच की जाईल. करत राहायचं, कष्टाला यश मागत राहायचं. कारण की कष्टाचं पोचतं काय, कष्टाचं जसं पोचतं तसं दुसरं पोचत नाही. त्यामुळं होता होईल एवढं आपलं कष्टाला यश मागत राहायचं. आणि मेन खरं बोलायचं बघा बहिणीनं, खरं आणि तोंडावर. माझा एक स्वभाव आहे, राग आला तर चालेल पण तोंडावर काय असेल ते बोलायचं. मला ती महाग बोललेलं ही आपल्या डोक्याला ती चालतच नाही. मग माझं मस्तकाला हलतं, मग मी बोलून जाते. मग मी काय म्हणते सगळ्यांना, ह्यांना झालं कुणाला पण असू द्या, वाटतंय ना चुकलंय काय तर मग डायरेक्ट तोंडावर बोलायचं, महाग बोलायचं नाही, खरं बोलायचं. खरं टिकतं, खोटं टिकत नाही. आणि हे आज तुमच्या दाजीला खटकतं कारण की मी डायरेक्ट बोलते ना. त्यामुळं ती म्हणते तू डायरेक्ट बोलती, तू ग बसत नाही, जरा दमधीर नाही तुझ्यापाशी. लगेच असतं तुझं तोंडावरच. त्या माणसाला राग येईल न येईल ह्याचा विचार करत नाही, तोंडावरच. असं आहे तर दाजी तुमचं. सकाळ सकाळचं झालंय आता, तर दाजीला पण घेऊन जाते घरी. एक सार राहिलाय तेवढा आता, एक अर्धा आणि एक फुल आहे नाही, 1.5 सार राहिलाय म्हणायचं. जेवढं ह्यातलं 4 सारं भिजायला जेवढा टाइम लागतोय तेवढा ह्या एका साऱ्याला टाइम लागतोय. चला मग जाऊया आता, मला पण भुका लागले. ते कुठलं काम नाही. दाजीला किती जर सांगितलं तर काय कळणार नाही. आपण आपल्या पोटाची काळजी घेऊया.